आत्तापर्यंत आपण पाहिलं की AutoCAD मधून फाईल कशी इम्पोर्ट करायची. फाईल इम्पोर्ट केल्यानंतर ती SketchUpमध्ये त्याचा प्लॅन कसा बनवायचा. प्लॅन बनवल्यानंतर प्लिंथ लेवलपर्यंत हाईट उचलून घेतली. प्लिंथ लेवलपर्यंत हाईट उचलून घेतल्यानंतर आपण वॉल बनवून घेतलेली आहे. आता मेन पार्ट आहे की आपल्याला विंडो पोझिशन्स आणि डोअर पोझिशन्स द्यायच्या आहेत. सर्वात पहिले मी परत एकदा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपला प्लॅन जो आहे तो क्लीन करून घेतो. एक्स्ट्राच्या लाईन्स ह्या परत खूप प्रॉब्लेम देतात. एक्स्ट्राच्या लाईन्समुळे आपलं वर्कचं स्पीड जे आहे ते पण कमी होत जातं. त्याच्यामुळे एक्स्ट्राच्या ज्या लाईन्स अपियर झालेल्या आहेत त्या इरेज करून घेतो आहे. ही आपली फ्रंट साईड पोर्च. टॉप व्ह्यू जर बघितला, टॉप व्ह्यू पाहण्यासाठी काय करायचं, कॅमेरामध्ये स्टँडर्ड व्ह्यूज त्याच्यामध्ये टॉप व्ह्यू. शिफ्टचं बटन दाबून जर धरलं, आपलं ऑर्बिट टूल असताना ऑन, शिफ्ट बटन जर ऑन करून धरलं तर आपल्याला पॅन अँड मूवचं ऑप्शन भेटतं. आपल्या इथं असेल हॉल, शेजारी किचन, बाथरूम, टॉयलेट, स्टेअरकेस आणि 2 बेडरूम. अशा प्रकारे हा आपला टॉप व्ह्यू आहे. फ्रंट साईडने पाहतो आता. तर ठीक आहे, आपण विंडो बनवूयात. आता विंडोची हाईट तुम्हाला स्टँडर्ड माहिती असेल. विंडो ह्या आपण हाईटला 4 फूटच्या घेतो. ज्या रूम फॉर एक्झाम्पल आपले हॉल असेल, बेडरूम असेल किंवा इतर कोणतेही रूम असतील तर त्यासाठी आपली जी विंडोची हाईट आहे ती 4 फूट आहे आणि खालपासून आपण फ्लोअरपासून आपण 3 फूट 6 इंचावरती घेतो. इथं घेऊन दाखवतो. इथपासून 3 फूट 6 इंच किंवा 3 फूट एवढ्या अंतरावरती घेतो. मी आता 3 फूट घेतोय. 3 फूट अंतरावरती विंडो उचलून घेतली. तसंच बाकीचे सर्व विंडो आता मी 3 फूट अंतरावरती उचलून घेत आहे. ओके, इथली पण विंडो पी ऑप्शन ऑन केल्यानंतर डायरेक्टली ती कमांड चालू होते. 3 फूट. आता एक आहे, किचनच्या ज्या विंडो आहेत त्या आपण रेग्युलर हाईटपेक्षा थोड्याशा जास्त उंच घेतो. कारण जो आपला किचन ओटा आहे आतल्या साईडला तो 3 फूट एवढ्या उंचीवरती असतो. त्याच्यापेक्षा एक 6 इंच जास्त. त्याच्यामुळे 3 फूटच्या 6 इंच. परत एकदा पुश कमांड. 3 फूट 6 इंच, 3 फूट 6 इंच एवढ्या अंतरावर तुम्ही आता हे उचलून घेतलेलं आहे. जर मी कॅमेराचा फ्रंट व्ह्यू ऑन केला तर तुम्हाला फरक लक्षात येईल. ओके, ही जी वॉल आहे ती 3 फुटावरती आहे आणि ही आहे ती 3 फूट 6 इंचावरती आहे. एक्स्ट्राचा अननेसेसरी पार्ट कट करून घेतला. ओके, आता आपल्याला विंडो बॉटम सर्व विंडो ज्या आहेत त्याच्यासाठीच आपल्याला विंडो बॉटम भेटलेला आहे. आपला जो स्लॅब आहे तो इथपासून 6 इंच खाली असेल. म्हणजेच याच्यावरनं जर बघितलं 6 इंच, तर एवढा जो पोर्शन आहे तो आपला स्लॅबचा असेल. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला स्लॅब भेटेल. तो आपण स्लॅब नंतर ड्रॉ करू. सर्वात पहिले आपल्याला विंडोची हाईट फिक्स करायची. तर आता विंडो जी आहे ती आपली 4 फूट असेल. मग इथपासून आपण 4 फूट हाईटवरती विंडो उचलून घेतो. 4 फीट एंटर. अशाच प्रकारे आपण सर्व साईडला टेपनी लाईन्स आखून घेऊ. रेफरन्स लाईन्स आहेत ह्या सर्व. इथपासून वरती 4 फूट एंटर. ओके, सेम बॅक साईडला तसंच. अननेसेसरी पार्ट क्लीन केला. टेप घेऊन आपण इथपासून वरती 4 फूट एंटर. ओके, इथं पण लाईन आलेली आहे. परत इकडे तसंच. टेप टूलचा उपयोग सर्वात जास्त रेफरन्स लाईन ड्रॉ करण्यासाठी होतो. आणि लक्षात ठेवायचं, हाईटसाठी आपल्याकडे ब्ल्यू लाईन आहे. हाईट ज्यावेळेस आपण देत असाल तेव्हा टेप ब्ल्यू लाईन वरती आहे का ते चेक करायचं एकदा. 4 फीट एंटर. ओके, तर किचनच्या ज्या विंडो आहेत त्या
ह्याच रेफरन्स लाईननी ज्या बेडरूमच्या वगैरे ज्या विंडो आहेत त्या सर्वांचा टॉप एकाच लेवलला ठेवायचा, म्हणजे जो आपला लिंटेल असेल तो जर आपल्याला थ्रू आउट द होम जर लिंटेल बनवायचं असेल तर त्याला आपल्याला सोपं पडतं. सेम थिंग वी विल डू इट हिअर. तिथपासून जे आपल्याला हाईट असेल. ओके, सर्व रेफरन्स लाईन ह्या ड्रॉ झालेल्या आहेत. डोअरची हाईट आपली 7 फूट आहे. लेट चेक हिअर. इथपासून इथपर्यंत अंतर जे आहे ते 7 फूट आहे. ओके, डन. आता आपल्याला हा पोर्शन जॉईन करून घ्यायचा आहे. सर्व पोर्शन जे आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहेत. 2 ऑप्शन आहेत. पहिल्या ऑप्शनमध्ये मी लाईन कमांड घेणार, इथून इथपर्यंत लाईन आणि जॉईन. ओके, असं एक करता येईल. किंवा मी काय करू शकतो, इथं सेक्शन, न्यू सेक्शन क्रिएट करू शकतो. आता इथे सेक्शनचा माझा टूल बार ऑन नाही आहे. व्ह्यू, टूल बार मध्ये सेक्शन टूल बार. ओके, क्लोज. माझा सेक्शन टूल बार या ठिकाणी आलेला आहे. सेक्शन टूल बार प्लेस करण्यासाठी सेक्शन 1 ब्ल्यू लाईनला प्लेस केला. हा जो टूल बार आहे मूव करून घेतो मी. मूव until I will move. Select section, move until this intersection point. Okay, now I will hide just by clicking here. मी हाईड केलेला आहे सेक्शन पेन आणि या ठिकाणी मी लाईन ड्रॉ करून घेतो. आता सर्व एकतर टेप मेजरमेंट किंवा हे सेक्शनचा ऑप्शन, दोन्हीपैकी कोणतेही एक ऑप्शनने तुम्ही तुमचं वर्क करू शकता कंप्लीट. ओके, इथे इथे सेम थिंग डोअर साठी पण करून घ्यायची. ओके, एक डोअर असेल माझा आणि हा एक डोअर. इंटेरियर एक्सटेरियर प्लॅन जर फक्त बनवायचा असेल तर इंटेरियर वरती एवढं मेहनत घेण्याची गरज नाही, पण आपण शिकण्यासाठी बनवत आहोत. ठीक आहे, आता सेक्शन परत व्ह्यू करतो. जो माझा सेक्शन आहे तो मी डिलीट करतो. माझ्या सर्व लाईन्स आता मला अवेलेबल झालेल्या आहेत. जस्ट मी पुश पुल कमांड यूज करतो आणि ऑन एज सर्व डोअर्स विंडो जेवढं काही आहे तेवढं सगळं झेड या ठिकाणी मी आता जॉईन करून घेत आहे. ओके, आपण सर्व विंडोज आता त्या पोझिशनला घेतलेल्या आहेत. माझे सर्व रेफरन्स ॲक्सिस जेवढे आहेत तेवढे सगळे मी आता रिमूव्ह करतो. एक्स्ट्राच्या लाईन डिलीट करायच्या. जिथे जिथे एक्स्ट्रा लाईन दिसतील त्या आपण काय करणार आहोत, डिलीट करून घेणार आहोत, आतल्या बाहेरच्या सर्व काही. कारण याच त्या लाईन आहेत ज्यामुळे आपल्या कामामध्ये परत अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यवस्थित केअर घ्यायची आहे की फक्त आपण अननेसेसरी लाईनच डिलीट करत आहोत. ऑर्बिट टूल घेतलंय, परत इरेजर,
स्टँडर्ड व्ह्यूज टॉप व्ह्यू जर केला तर आपला प्लॅन बऱ्यापैकी आता 3D मॉडेल तयार झालेला आहे. इथे असेल आपला हॉल, किचन, बेडरूम. जर समोरनं पाहिलं, हॉल आहे, किचन आहे, स्टेअरकेस, टॉयलेट, बाथरूम आणि 2 बेडरूम. अशा प्रकारे आपला विंडो आणि डोअरचं पोझिशन असलेला 3D प्लॅन हा ओके. इथे काहीतरी रॉंग झालेलं आहे. पुश पुल करताना विंडो मागं पुढे झाली. ओके, असं जर बारीक लक्षात आलं तर आपण ती करेक्शन लगेच करून घ्यायची. पुश पुल कमांड ह्या फेसपर्यंत. नाव वी हॅव फिक्स्ड इट. इरेज. याच्यामुळं जे अननेसेसरी आहे ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे आणि प्लॅन आपला हा एकदम नीट अँड क्लीन बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा आपला विंडो आणि डोअरची पोझिशन असलेला प्लॅन पूर्णपणे तयार झालेला आहे.